नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. काल दिवसभर कायरा आणि सुनील सोबत होते. कायराचं देशपांडे सरांसोबत हैदराबादला जाणं त्यांना काही पटलं नव्हतं, परंतु त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. दिवसभर सुनील खूप उदास होता. समुद्राच्या काठावरती भेळ खाता खाता तो तिला म्हणाला होता, कायरा, आपण दोघे सोबत असतो तर किती मजा आली असती ना. हो ना, मी तर तेच मनामध्ये पक्क केलं होतं, पण काय करावं, आपलं सुख दैवाला मंजूर नाही. कायरा, दैव वगैरे काही नसतं ग, हा सगळा माणसांचा खेळ आहे. आता हेच पहा ना, आपल्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. हे माहीत असून सुद्धा देशपांडे सरांनी आपली जोडी फोडली. ते स्वतः तुझ्या सोबत निघालेत. इथे दैवापेक्षा देशपांडे जास्त जबाबदार आहेत. ठीक आहे, पण त्याच्यावरती जास्त बोलण्यामध्ये आता काही अर्थ नाही, सुनील म्हणाला. या आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे आता पाहावं लागेल. सुनीलला तिचं बोलणं पटत होतं आणि सुनीलच्या डोक्यामध्ये आता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय काय करता येईल याचबद्दल चाललं होतं. विचार करता करता अचानक त्याचा चेहरा खुलला. त्याने कायराला जवळ ओढलं आणि तो तिच्या कानामध्ये काही गोष्टी सांगायला लागला. ते ऐकताना कायराचा चेहरा उजळत गेला. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, हे मला अगोदरच का नाही सांगितलंस? उगाचच मी रात्रभर झोपले नाही. अगं, हे मला आत्ता अचानक आठवलं. बरं झालं ते तुला आता आठवलं, नाहीतर तिकडे जाऊन आल्यावरती आठवलं असतं तर मग काय फायदा. असं म्हणून ती हसली आणि मग तोही हसला. हा सारा प्रसंग तिला आठवला. सकाळची वेळ होती. ती हैदराबादला निघण्याची तयारी करत होती. सर तिला रेल्वे स्टेशनजवळ भेटणार होते. त्यांनी रेल्वेचं तिकीट अगोदरच बुक करून ठेवलं होतं. सगळी व्यवस्थित तयारी करून एक मोठी बॅग घेऊन ती बाहेर पडली. त्यावेळी मनुष्य काका घरातच होते. ते आता तिच्याशी गोड बोलत होते. माझा तुझ्यावर कुठलाही राग नाही हे दाखवण्याचा त्यांचा एक प्रयत्न असावा. ते तोंड भरून म्हणाले, कायरा, काळजी घे स्वतःची. आणि तसंही देशपांडे सर आहेत तर तुला काळजी करायचं काहीच कारण नाही आता. पण तिकडे पोहोचल्यावरती तुम्हाला फोन कर. हो, नक्कीच. तुम्ही काळजी घ्या, असं म्हणून ती बाहेर पडली. सकाळची गार हवा चेहऱ्याला स्पर्श करत होती. या गार हवेमुळे तिला प्रसन्न वाटत होतं. ती पटापट पावलं उचलत बस स्टॉपवरती पोहोचली. बस यायला 10 मिनिटं बाकी होती. तितक्यात तिथे एक गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली. तिनं दुर्लक्ष केलं आणि तितक्यात हॉर्न वाजला म्हणून तिनं त्या गाडीकडे पाहिलं तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ड्रायव्हिंग सीटवरती सुनील बसला होता. काल दिवसभर सोबत असून सुद्धा सुनीलनं हे तिला सांगितलं नव्हतं. ती पटकन पुढे झाली आणि तिनं मागच्या सीटवर आपली बॅग ठेवली आणि ती पुढे सुनीलच्या शेजारी येऊन बसली. सुनीलने गाडी सुरू केली. कुणाची गाडी आहे? अगं, आपलीच समज. यापूर्वी तुम्ही कधी घेऊन आला नाहीत. सगळे पत्ते एकदमच खेळायचे नसतात. सुनील खळखळून हसला आणि ती त्याच्याकडे कौतुकानं पाहायला लागली. तिलाही त्याचं नवीन रूप आवडलं होतं. ती म्हणाली, सुनील बोल, काय म्हणतेस? त्याचं लक्ष समोर होतं. काही नाही रे. ती थांबली आणि मग पुन्हा बोलायला लागली. तू सोबत असलास की किती छान वाटतं. अगं, माझंही तसंच आहे. तुला भेटून मी काल घरी गेलो आणि 2 दिवस तुला भेटता येणार नाही या विचारानं दुःखी झालो. मग ठरवलं की तुला सकाळी सकाळी भेटायचं. माझा मित्र अरविंद, त्याला फोन करून गाडीबद्दल विचारलं तर तो म्हणाला, अरे गाडी तुझीच आहे, मग सकाळी घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. चला, एक तरी कळालं, तुझी ड्रायव्हिंग खूप चांगली आहे. आता मला नवीन ड्रायव्हर पाहायची गरज नाही. ती हसली. तोही मिश्किलपणे हसत म्हणाला, होय मॅडम, तुम्ही आदेश द्याल तिकडे मी यायला तयार आहे. त्यांच्या गप्पांमध्ये आज एक वेगळाच उत्साह होता. काल तिला वाटणारं टेन्शन आता कुठल्या कुठे पळून गेलं होतं. ती म्हणाली, सुनील, मी लगेच येणार आहे, पण त्यानंतर मी जास्त दिवस थांबणार नाही. तू आपल्या दोघांची काहीतरी व्यवस्था कर. मला तुझ्यासोबत राहायचंय. सुनील समोर पाहत म्हणाला, हो, मी तू सांगायच्या अगोदरच विचार केलाय. तू जाऊन तर ये. मी आता सरळ तुला माझ्या घरीच घेऊन जातो. त्यांच्या गप्पामध्ये स्टेशन कधी आलं
हे त्यांनाही कळालं नाही. रेल्वेजवळ गाडी थांबवत सुनील म्हणाला, आता याच्या पुढे मी येणार नाही. उगाच देशपांडे सरांना संशय येईल. पहिलेच ते आपल्या दोघांच्या प्रेमावरती खुश नाहीत. त्यात आता आपण सोबत आहोत हे पाहिल्यानंतर तर त्यांना मिरची झोंबेल. यावरती कायरा हसली आणि म्हणाली, मिरची झोंबेल असं आपण काही करायचंच नाही. चल बाय, भेटू पुन्हा. त्याचा निरोप घेताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तिनं अचानक त्याला मिठी मारली. ती रडत होती. अगं सावर स्वतःला, तू काय 10 दिवसांसाठी चालली नाहीस? लगेच उद्या परवा परत येशील. तसं नाही रे, पण मला कळतच नाही मला असं का होतंय ते. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, कायरा, मला कळतंय सगळं. मी सहज तुझी गंमत करतो, पण तू आता बिनधास्त जा. सगळं काही आपल्या मनासारखं होईल. अजिबात काळजी करू नकोस. तिनं डोळे पुसले आणि पुन्हा एकदा त्याचा हात आपल्या हातात घेऊन दाबला. चल गुड बाय, असं म्हणत तिनं बॅग बाहेर काढली आणि ती झपाझप पावलं टाकत स्टेशनच्या दिशेनं गेली. ती नजरेआड होऊस्तोवर सुनील तिला पाहत राहिला आणि मग युटर्न घेऊन त्यानं गाडी तिथून वेगानं बाहेर काढली. प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती देशपांडे सर तिची वाट पाहत थांबलेच होते. ती येताच त्यांनी तिच्याशी अतिउत्साहानं हात मिळवला. गुड मॉर्निंग कायरा, अगदी वेळेवर आलीस. आता 5 मिनिटांमध्येच आपली गाडी प्लॅटफॉर्मवरती लागेल. विश यू हॅपी जर्नी. तिनं उसनं हास्य ओठांवरती आणत म्हणाली, थँक्यू, सेम टू यू सर. मग थोड्याच वेळात गाडी प्लॅटफॉर्मवर लागली. आपली बोगी क्रमांक तपासून ते दोघेही आतमध्ये शिरले. गाडी आतून खूप सुंदर होती. तिचे सीट देशपांडे सरांच्या शेजारचं होतं. देशपांडे सर अगदी खुशीत होते. बरेच दिवसांनी त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे असं त्यांना वाटत होतं. तरुणींना भुलवण्याच्या खेळामध्ये ते अतिशय मुरलेले खेळाडू होते. ते तिच्याशी सावकाश बोलत होते. त्यांनी 2 कप चहा घेतला. चहा घेता घेता ते तिच्याशी गप्पा मारू लागले. कायरा, खरं पाहिलं तर आज माझी तुझ्यासोबत यायची इच्छा नव्हती. सुनीललाच तुझ्यासोबत पाठवायचं होतं, मात्र हैदराबादच्या लोकांनी मीच यावं असा आग्रह धरला. त्यांच्या इच्छेपुढे माझा नाईलाज झाला, त्यामुळे मला यावं लागले. कायरा शांतपणे चहा पित होती. खरं पाहिलं तर तिला देशपांडेबरोबर जास्त बोलण्याची इच्छा नव्हती आणि तिच्या मनामध्ये सुनीलची प्रतिमा अगदी घट्ट बसली होती आणि देशपांडे सर तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते. औपचारिक इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टींवरती बोलून झाल्यावरती कायरा खुर्चीमध्ये शांतपणे विसावली. आपल्याला झोप लागली असं ती भासवत होती. आता गाडीनं वेग घेतला होता. तर मग मित्रांनो, आता देशपांडे सरांच्या मनामध्ये जे काही आहे ते सत्यामध्ये उतरेल का? आणि खरंच जर ते सत्यामध्ये उतरलं तर पुढे काय होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आमच्या या स्टोरीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.